श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन म्हणतिले वारंवार उच्चारले अनेक वार, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. एके शिष्य विचारले वदावा अर्थ, अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राय कथिला प्रेमार्थ, ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुसरा गण आहे शिव की शिवात्मा. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. पुसियेले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे, गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहो या माझी. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. म्हणे महाराज गजानन, हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हर एके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणे. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. नाही तो फक्त तुझी अंतरी, चराचरी भरुनी उरला आहेची. शिकावे ओळखाया त्या परमेशासी, करावा आदर सर्वेशासी. आले ज्यासी ओळखाया त्या स्वरूपासी, अनाचार न घडे त्यासी कदापि. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी, एके जीवे लागली ओढ तुझी आसी. भेट जीवा शिवाची असे तीही हीच, ओढ लागे एका दुसरिया माझी. म्हणे गजानने, आत्मे भेटावे परमात्मने, सदा होत राहावी जाणीव ऐक्याची. नाथ स्वामी येदी दिली प्रेरणा महाराजे, करावे ओवीबद्ध गणगणांचे ऐक्य. रुजवावे जनमानसात अद्वैत सद्गुरु ये जे दिधले आपणास. कामिका एकादशीस आषाढे, लिहिली गेली पहाटे अकस्मित. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त. श्रावणातील प्रवचनाची शृंखला आणि आज आहे दिवस 12वा. श्री संत गजानन महाराज शेगावीचे संत श्रेष्ठ यांच्या श्री गजानन विजय या ग्रंथावर हे प्रवचन चाललेलं आहे. आतापर्यंत 11 अध्याय आपण सर्वांनी व्यवस्थित ऐकलेत. त्याचा अभ्यासही चाललाय, कारण मी नेहमी पाहतोय की सांगितल्याप्रमाणे कमेंट सुद्धा छान छान येत आहेत. बरेचसे प्रश्न येत आहेत. त्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ना, ती वेळोवेळी देण्याचा मी प्रयत्न करतोच आहे आणि करणार. आता आपण सुरू करूया अध्याय 12वा. नेहमीप्रमाणे हात जोडूया. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती, मयुरेश्वरा विमल कीर्ती, माझ्या हृदयी करुणी वस्ती, ग्रंथ कळसासनी हा. तू ज्ञान बुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न नगाते संहारिता. तूच एक गणराया, तू साक्षात चिंतामणी, चिंतलेले देशील जाणी, आपल्या भक्ता लागून ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनेची अवघी चिंता, लयासने एकदंता, लंबोदरा पार्वती सुता, भालचंद्रा सिंधुरारे. अशा रीतीने आज 12व्या अध्यायामध्ये पूर्णपणे गणेशालाच वंदन केलेलं आहे. नेहमीप्रमाणे श्री गणेशाय नमः म्हटलंच आहे, पण त्यात म्हटलंय हे गणाधीशा गणपती. गणांचा आधीश धीश जो आहे, सगळे गण आहेत.
यांचा अधिपती म्हणून तो गणपती. आणि गणाधीश म्हणजे सर्वात आधी, गणांच्या सर्वात आधी जो गणांचा मुख्य आहे, गणाचा अधिपती गणाधीश. मयुरेश्वरा, विमल कीर्ती. मयुरेश्वर म्हणजे काय? मयुरावर आरूढ झालेला आणि ज्याची कीर्ती विमल अशी कीर्ती आहे. तू काय कर, दासगुण म्हणतात, माझ्या हृदयी करून वस्ती, ग्रंथ कळसास नेहा. माझ्या हृदयात तू वस्ती कर आणि हा ग्रंथ आहे ना अगदी कळसावर घेऊन जा. कारण तू तू ज्ञानबुद्धीचा दाता, ज्ञानबुद्धीचा दाता आहेस तू. तू भक्त मनोरथ पुरविता, भक्तांचं मनोरथ पुरवणारा आहेस. विघ्न नगाते संहारिता, विघ्न नगाते संहारिता म्हटलंय. म्हणजे आपण जे एक एक प्रकारचे नग आहोत, आपल्यावर आलेले जे विघ्न आहेत ते संहार करणारा तूच एक गणराया, तूच आहेस एक गणराया. तू साक्षात चिंतामणी, चिंता हरणारा चिंतामणी. आणि चिंतलेले देशी जाणे, जे आम्ही मनात विचार करतो, जे चिंततो ते तू देतोस आपल्या भक्ता लागून, ऐसे पुराणे म्हणतात. चिंतामणी तू आहेस, चिंतेचं हरण करतोस आणि जे आम्ही चिंततो ते तू देतोस आपल्या भक्ताला, असे पुराणच सांगतात. माझ्या मनीची अवघी चिंता, लयास नाही नेई एकदंता. माझ्या मनात जी काय अवघी चिंता आहे ना, सगळीच्या सगळी लयाला नाही हे एकदंता. लंबोदरा पार्वती सुता भालचंद्रा सिंधुरारे. लंबोदर, पार्वती सुत, भालचंद्र, सिंधुरारे ही सर्व गणेशाची अनेक नावं आहेत. लंबोदर म्हणजे मोठं पोट आहे, पार्वतीचा पुत्र आहे म्हणून पार्वती सुत. भालचंद्रा, भालावर त्याचा चंद्र आहे आणि त्याचा रंग सिंदुरासारखा आहे म्हणून सिंदुरारे. असो बच्चूलाल अग्रवाला, होता एक अकोल्याला, धन कनक संपन्न भला, मनाचाही उदार जो. आता 12व्या अध्यायाची खरी सुरुवात होते. बच्चूलाल अग्रवाला म्हणून अकोल्याला एक सोनं नाण्याने संपन्न असा, मनाचा उदार असा एक गृहस्थ होता. त्याने हकीकत कारंजाची म्हणजे लक्ष्मणपंत घोड्याची कर्णोपकरणी ऐकली साची, तेने साशंक झाला. त्याने कारंजाची जी हकीकत घडली होती ना, आपण अगोदर ही अभ्यासली आहे, लक्ष्मणपंत घोड्याची, ती कर्णोपकरणी ऐकली, इकडून तिकडून त्याला ऐकायला आली, त्यामुळे तो साशंक झाला. मनात त्याच्या शंका आली असेल. ते खरे खोटे पाहण्याची विचार करी चित्तास, तो एके समयास महाराज आले अकोल्याला. ते खरं आहे की खोट आहे हे पाहण्यास तो विचार करू लागला, चित्तात मनात तो विचार करू लागला. आणि त्याच वेळेला एका समयास महाराज अकोल्याला आले. येऊन बच्चूलाला घरी बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी भक्त आपला जाणून. बच्चूलालाच्या घरी ओट्यावर येऊन बसले आणि हे गजानन महाराज साक्षात्कारी आहेत, हा बच्चूलाल आपला भक्त आहे हे त्यांनी जाणलं होतं. बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थासी ऐसे बदला, आज गुरुराया वाटते मला आपली पूजा करावी. बच्चूलालाला आनंद झाला. तो समर्थाला म्हणाला, गुरुराया आज असं वाटतंय की आपली मी पूजा करावी. ऐसे ऐकदा भाषण समर्थे तुकविली मान, जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे. असं ऐकल्याबरोबर समर्थाने मान तुकवली, मान हलवली, होकार दिला, जे साक्षात चिन्ह आहे की संमती दिल्याचं. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी, षोडशोपचारे अत्यादरी पूजन त्याने आरंभले. बच्चूलालाने तात्काळ ओट्यावरच षोडशोपचारे पूजा करण्याची अति आदराने पूजा त्याने सुरू केली, आरंभली. प्रथमता घातले मंगल स्नान, नानाविध उटणी लावून, मग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा. प्रथम त्याने काय केलं,
मंगल स्नान घातलं, नानाविध उटणी लावली, मग परिधान केलं वस्त्र पितांबर जरीचं, शाल जोडी अंगावरी बहुमोल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी अभ्रेस्मी आणुनी बांधिला. अंगावर शाल जोडी बहुमोल काश्मीरी अशी जी होती ती अंगावर घातली आणि एक जरीचा रुमाल त्यांच्या डोक्यावर अभ्रेस्मी आणुनी बांधला. अभ्रेस्मी म्हणजे असा डोक्यावर रुमाल बांधला. गोफ घातला गळात, सलकडी ती हातात, करांच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या नाना प्ररी. अभ्रेस्मी म्हणजे अभ्रच्या इथे, आणि गोफ सोन्याच्या गळ्यात घातला, हातात सलकडी, हाताच्या दाही बोटांमध्ये मुद्रिका म्हणजे अंगठ्या घातल्या, बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची, रत्न जडित कंठ्याची कंठी शोभा विशेष. बहुमोल अशी हिऱ्याची डाव्या हातात एक पौची घातली आणि रत्नजडित कंठ्यांची कंठी शोभेल अशी विशेष अशी रत्नजडित कंठ्यांची ती कंठी त्यांनी घातली. जिलेबी राघवदास पेढे नैवेद्यास ठेविले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे एका लहान तबकात. जिलेबी आणि राघवदास पेढे प्रसिद्ध असतील तिकडचे, ते नैवेद्याला त्यांच्या पुढे ठेवले आणि त्रयोदश गुणी विडे जे असतात ते एका तबक्यात त्यांच्या समोर ठेवले, एका तबकात ठेवले. अष्टगंध अर्गजा अत्तर सुवासिक लावले फार, त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले. अष्टगंध अर्गजा अत्तर सुवासिक असं त्याने सगळं फार जे काय होतं ते सर्व त्यांच्या अंगभर लावलं आणि अंगावर गुलाब पाणी सुद्धा शिंपडलं. एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी, ती होती फार मोठी रुपये होन मोहरांची. एका सोन्याच्या ताटात त्याने दक्षिणा शेवटी ठेवली, ती फार मोठी होती, रुपये होन मोहरांची. पूर्वीच्या काळी जे रुपये होन मोहरांमध्ये मोजले जायचे, बेरीज करता 10,000 येल ती साचार, ऐशी दक्षिणा होती थोर, किती वर्णन करू तिचे. बेरीज करायला गेली तर ही रुपये होन मोहरांची जी दक्षिणा दिली होती ती जवळपास बेरीज करता 10,000 होईल, एवढी ती दक्षिणा होती. आता काय किती वर्णन करावं त्याचं. श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण, महाराज माझे इच्छी मन राम मंदिर बांधावया. पुढे श्रीफळ नारळ ठेवला आणि विनयाने असं म्हणाले की माझ्या इच्छेत मनात एक इच्छा आहे की राम मंदिर बांधायचं. या माझ्या ओट्यावरी अडचण होत असे भारी, मंडप जो घातला जरी उत्सवासी गुरुराया. या माझ्या ओट्यावर अडचण होते भारी, मंडप तो जरी घातला तरी उत्सवाच्या वेळेला तो कमी पडतो. त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता ऐसे म्हणून ठेविला माता अनन्य भावे पायावरी. ते माझे जे मनोरथ आहे राम मंदिर बांधण्याचं ते पूर्ण करा हे ज्ञानवंता, असं म्हणून त्यांच्या चरणावर त्याने अनन्य भावे त्यांच्या पायावर माथा ठेवला. त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन, श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. त्यावर साधू गजानन आशीर्वचन देते झाले, आशीर्वाद दिला, श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. जानकी जीवन म्हणजे श्रीराम, तुझा हेतू पूर्ण करील. असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविले, हे अलंकार घालून भले त्याचे काय कारण. असो जानकी जीवन तुझं मनोरथ पूर्ण करेल, पण आज हे तू काय केलेस बघ. पोळ्याच्या बैलाला जसं सजवतात तसं मला हे अलंकार घातलेस, याचं कारण काय. मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागदागिन्यांचा काय सांग उपयोग. मी पोळ्याचा बैलही नाही अथवा दसऱ्याचा घोडाही नाही, मला या दागदागिन्यांचा काय उपयोग सांग.
अरे हे अवघे विष मला नको, त्याचा स्पर्श या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको. हे अवघे माझ्यासाठी विष आहे रे. हे मला त्याचा स्पर्शही नको. या नसत्या उपाधी माझ्या मागे लावू नकोस. अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवा या कारण केलेस का हे प्रदर्शन सागमसी बच्चूलाला. किंवा तू असं तर नाही ना की मोठा श्रीमंत हे दाखवण्यासाठी हे सगळं प्रदर्शन केलंयस. मला सांग हे बच्चूलाला, जे आवडते जयासी तेच द्यावे तयासी. मी वेडा पिसा संन्यासी नागवा फिरतो गावभर. जे ज्याला आवडतं तेच त्याला म्हणे द्यायचं. मी वेडा पिसा आहे हो, संन्यासी आहे, नागवा फिरतो म्हणे गावभर दिगंबर अवस्थेत. हे अवघे तुझे तुला लखलाभ असो बच्चूलाला. तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर. हे अवघे तुझे तुलाच देतो म्हणे. हे लखलाभ हो तुलाच बच्चूलाला. तुमच्यासारख्या प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर असते. माझा यजमान भीमातटी उभा विटेसी जगजेठी. तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे. प्रश्न विचारलाय. माझा यजमान जो आहे तो भीमातटी विटेवर उभा आहे, जो जगजेठी आहे, तो काय माझ्यासाठी हे वैभव द्यायला तयार नाहीये का? म्हणजे कोण? भीमातटी असलेला आपला पांडुरंग विठ्ठल हो. हा यजमान भीमातटी उभा विटेसी जगजेठी, तो काय माझ्यासाठी हे वैभव द्यायला तयार नसेल का? ऐसे म्हणून काढले दागिने अंगावरचे भले, चहू बासूस फेकेले वस्त्रांचीही तीच गती. असे म्हणून काढले सगळे दागिने अंगावरचे आणि चारी बाजूला फेकेले. वस्त्राची तीच गती केली. दोन पेढे खाऊन निघून गेले गजानन. हा प्रकार अवलोकन केला शोक अकोल्यात बहुतांनी. आता 2 पेढे खाल्ले आणि निघून गेले महाराज गजानन. हा प्रकार पाहून अकोल्यामध्ये सर्वांनी शोक केला. त्यात काही कारंजाचे लोक हजर होते साचे. ते म्हणते आपल्या वाचे अभागी आमचा लक्ष्मण. त्यात कारंजाचे काही लोक होते, ते आपल्या वाचेने म्हणू लागले, मुखाने म्हणू लागले, आमचा लक्ष्मण म्हणे अभागी आहे. त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपल्या घरी. परी कचरला अंतरी मोहधनाचा धरून. त्याने बच्चूलाला सारखं पूजन आपल्या घरी केलं, पण मनात तो थोडा कचरला आणि मोह धनाचा धरला. आपण याच्या अगोदरच्या एका अध्यायामध्ये त्याच्याबद्दल, लक्ष्मणाबद्दल, कारंजेच्या लोकांच्या जे हे बोलणं चाललंय त्या लक्ष्मणाबद्दल आपण ऐकलंच आहे, वाचलं आहे, अभ्यास केलाय. त्याने सुद्धा बच्चूलाला सारखंच आपल्या घरी पूजन केलं, पण मनात तो कचरला. हे देऊ की नको, मोह मनात, धनाचा मनात त्याने धरला. वर घडीचे भाषण केले विनय दाखवून. ते का समर्था कारण समजणे अशक्य आहे हो. वर असं भाषण केलं, विनय दाखवला, पण ते काय समर्थांना कळणार नाही का हो? त्यांना समजणं अशक्य आहे का? जेवी पूजा दांभिकाची शब्दमयी असते साची. पूर्तता महावस्त्राची होते त्यांची अक्षतेने. जेवी पूजा दांभिकांची शब्दमयी असते साची. जे दांभिक असतात त्यांची पूजा कशी असते? फक्त बोलण्यापुरती असते. पूर्तता महावस्त्राची होते त्यांची अक्षतेने. आता हे जे पूजा असते ती पूर्तता महावस्त्रांची कशी होते? फक्त अक्षतेनेच होते. अक्षता म्हणजे फक्त तांदूळ. शर्करा खंड खाद्यानी असे म्हणून या वदनी कुचका दाणा आडूनी ठेवी पुढे भुईमुगाचा. शर्करा खंड खाद्यांनी असे म्हणतात तोंडाने, आणि कुचका भुईमुगाचा दाणा आणून पुढे ठेवतात, तसं म्हणे केलं. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. नाही का? तो पुढे दरिद्री झाला, पूर्ण त्याचं सगळं गेलं. त्याच्याबद्दल हे बोलतायत. शर्करा खंड खाद्यानी याचा अर्थ सांगतो. शर्करा म्हणजे काय? साखर. शर्करा खंड म्हणजे खडी साखर खाद्याने देतो असं म्हणून कुचका दाणा म्हणे भुईमुगाचा पुढे ठेवतात. अशा दांभिक पूजनाचं फलही
वाटोळ झालं त्यामुळे लक्ष्मणाचं या कृतीने. हा बच्चूलाल धन्य धन्य, जैसे केले भाषण तैसच ठेवले वर्तन, जवाहून न आगळे. हा बच्चूलाल मात्र धन्य धन्यच आहे, धन्य आहे. जसं त्यांनी भाषण केलं तसंच त्यांनी वर्तन केलं. छोटा जव असतं ना, त्या जवा एवढं सुद्धा वेगळं काही केलं नाही. आता याच्या वैभवाला ओहोट हा ना शब्द उरला, संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहत असे. आता याच्या वैभवाला ओहोटी लागणार नाही. ज्याला संत कृपा झाली तो सुखी कायमच सुखीच राहणार. बच्चूलालांनी तपास केला अवघ्या अकोल्यास, परीन लागला थांग त्यास समर्थांचा कुठेही. आता हे बच्चूलाल जे आहेत, त्या बच्चूलालांनी तपास केला, अवघ्या अकोल्यात त्यांनी शोधलं, पण त्यांना थांगपत्ता लागला नाही समर्थांचा कुठेच. असो, एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये. असो, आता पुढची कथा फार महत्वाची आहे. एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा आहे, तो गजानन महाराजांचा एक भक्त होता. तो शेगावात मठामध्ये होता. त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळाली. एके दिनी ऐसी झाली गोष्ट एका मठात. त्याने गजानन महाराजांची सेवा खूप केली आणि त्याची तपश्चर्या फळाला आली. एक दिवस काय झालं, मठामध्ये काय गोष्ट घडली पहा. फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर, ते पाहून गुरुवर ऐशा रीती बोलले. फाटके तुटके धोतर त्या पितांबराने नेसले होतं, तेव्हा गुरुवर काय म्हणाले बघा, काय बोलले. अरे तुझे नाव पितांबर, नेसण्यान धडके धोतर, डुंगणास पाहती नारी नर, ते तरी झाक वेड्या. अरे तुझं नाव पितांबर आहे आणि धडकन नेसण्यास धोतर सुद्धा नाही. तुझ्या नारीनर तुझ्या ढुंगणाकडे पाहतायत, ते तरी झाक म्हणे वेड्या. नाव म्हणे सोनूबाई हाती कथलाचाही वाळा नाही, नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहानेने. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा सुद्धा नाही. नाव बघायला गेलं तर गंगाबाई आणि तहानेने तडफडतो. तशातलाच प्रकार आहे तुझा साचार, हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी. तशातलाच हा प्रकार म्हणे झालेला आहे. आता हे फाटके धोतर लादी पुसायचं जे पोतेर असतं किंवा पाय पुसणे, त्याच्याही उपयोगाचं नाही. तेच नेसून बैससे डुंगण जगाला धाविसी, हा घे दुपेटा देतो तुसी नेसावया कारडे. आता तेच तू नेसून बसतोस आणि जगाला म्हणे ढुंगण दाखवतोस. हा घे तुला दुपेटा देतोय तुला नेसायला. तो न करिता अनुमान राहे बाळा नेसून, यासी नको सोडू जाण कोणी काही केले तरी. आता तुला जे देतोय ते घे, अनुमान करू नकोस, नको म्हणू नकोस. हा बाळा नेसून राहत जा, याला मात्र सोडू नको कोणी काही केले तरी. पितांबर दुपेटा नेसला हे असह्य झाले इतरांना, भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टींनी. पितांबराने तो दुपेटा दिला ना महाराजांनी, तो नेसला ना, म्हणून इतरांना ते पाहवलं नाही, असह्य झालं नाही. भाऊच कसा भावाला घातकी होतो स्वार्थ दृष्टीने ते पहा. तो वेडावाकडा प्रकार कशा असं बोलू साचार, गटाराचे उघडता द्वार घाण मात्र सुटते हो. तो वेडावाकडा प्रकार जो आहे ना, त्याला बोलून काही उपयोग नाही, कारण गटाराचं द्वार उघडलं तर घाण मात्र सुटते ना, तसंच होईल म्हणे. श्री गजानन स्वामीप्रद शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी तयात दोन्ही हातांच्या बोटा इतके. श्री गजानन स्वामीप्रत बरोबर असंख्य शिष्य होते, पण त्यात अधिकारी असे दोन्ही हातांच्या बोटावर मोजण्या इतकेच होते. पहा श्रोते, कांतारी वृक्ष असती नानापरी, त्या हातुनी क्वचित कोठेतरी नजरेस पडती चंदन तरू. इथे आपल्याला हे सांगतायत, पहा श्रोते, कांतारी म्हणजे वनामध्ये अनेक वृक्ष असतात, दासगणू सांगतायत, त्यातून क्वचित कुठेतरी चंदनाचं झाड, चंदन तरू आपल्या नजरेस पडतं. त्या परीच होते ते त्यांच्या शिष्य मंडळी, ते काही शिष्य पितांबरा ते टोचू लागले निरर्थक.
तसंच होतं, इथेही तसंच झालं. आता त्यापरीच होते इथे म्हणाले. त्या शिष्य मंडळीमध्ये काही शिष्य पितांबराला निरर्थक काही कारण नसताना टोचून बोलू लागले. हेच का तुझे शिष्यपण? वस्त्र करीसी परिधान, जे का समर्था कारण लावयाच्या उपयोगी. हेच काय रे तुझे शिष्यपण? जे वस्त्र समर्थांना नेसायला हवं, त्यांच्या उपयोग ते तू स्वतः नेसलायस. तुझी भक्ती कळून आली, तू खुशालचंद अससे मुळी, तू राहू नको ये स्थळी अपमान करण्या सद्गुरूंचा. तुझी भक्ती आम्हाला कळून आली आहे रे म्हणे, तू खुशालचंदच आहेस मूळचा, तू इथे राहूच नकोस या स्थळी, सद्गुरूंचा अपमान करतोयस तू, इथे राहू नकोस. तय पितांबर म्हणाला, मी न गुरुचा अपमान केला, उलट मान ठेवला आज्ञा ऐकून तयाची. त्यांची मी आज्ञा ऐकली. तो पितांबर म्हणाला, मी काही गुरुचा अपमान केलेला नाही, उलट मी मान ठेवलाय त्यांची आज्ञा ऐकून. वस्त्र हे मज त्याने दिले, नेसावयास सांगितले, तेच मी हो परिधान केले, एका झाली अवज्ञा. वस्त्रे मला, हे वस्त्र त्यांनीच मला दिलं, नेसायला सांगितलं, तेच मी परिधान केलं, तेच मी नेसलोय, ही काय मी त्यांची अवज्ञा केली? ऐसी भवती न भवती झाली, शिष्यात तेड माजली, ती मिटवावया माव केली, ऐशा रीती गजानने. अशी भवती न भवती झाली म्हणजे हळूहळू हळू शिष्यामध्ये तेड माजली. आता ती मिटवली पाहिजे तेड, त्यासाठी गजाननाने कशी युक्ती केली पहा. पितांबरास म्हणती गुरुवर, तू येथून जावे दूर, जाणते मुलं झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. पितांबराला गुरु म्हणत, पितांबराला सांगू लागले गुरु की तू इथून आता दूर जा, कारण जाणतं मूल झालं की आई सुद्धा त्याला दूर ठेवते. माझी कृपा आहे खरी, हे पितांबर तुझवरी, जा हिंडून भूमीवरी, पदन तासी तारावे. माझी तुझ्यावर कृपा आहे, हे पितांबरा तुझ्यावर माझी कृपा आहे, जा भूमीवर कुठे हिंड. आणि जे पदनत आहेत, जे आपल्या पदावरून आपल्या मार्गावरून हरवलेले आहेत, भटकलेले आहेत, अशा लोकांना तू तार. त्यांना म्हटलंय पदनत, ज्यांना मार्ग मिळालेला नाही किंवा मार्ग भटकलेले आहेत. डोळ्यात आसवे आणून करून या साष्टांग नमन, मागे पाहे फिरू फिरून सोडून जाता मठासी. डोळ्यात आसव आली बिचाराच्या, साष्टांग नमस्कार केला, नमन केलं महाराजांना, आणि मागे फिरून फिरून पाहू लागला मठाला सोडून जाताना. पितांबराला कोंडोलीसी बसला वनात आंब्यापासी, चिंतन चालले मानसी निज गुरुचे सर्वदा. पितांबर कोंडोली गावात आला आणि वनात आंब्यापाशी बसला. त्याच्या मनात फक्त चिंतन आपल्या निजगुरूंचं सदा सर्वदा चालू होतं. मुखात फक्त गजानन महाराजांचं नाव. ते होता रात्रभर. उदय येता दिनकर जाऊन बसला झाडावर, मुंगळ्यांची या त्रासाने. रात्रभर तिकडेच होता. दिवस उजाडला, सूर्य आला, तसा जाऊन झाडावर बसला, कारण तिथे मुंगळ्यांचा त्यांना त्रास होऊ लागला. अवघ्या आम्र वृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी, लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन. सगळ्या त्या आंब्याच्या वृक्षावर मुंग्या मुंगळे खूपच होते. छोट्या मोठ्या फांद्यावर पितांबर जाऊन बसला, जाऊन आला. परी निर्भय ऐसे सापडेना, स्थान तयासी बसण्या जाणा, हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. पण निर्भय ऐशी जागा त्याला सापडेना बसायला, हे कृत्य गुराख्यांनी पाहिलं आणि त्यांना नवल वाटलं त्याचं. ते म्हणाले, आपापसात हा माकडा परी कार्य फिरत, या वृक्षावरी सत्य हे काही कळेना. ते गुराखी एकमेकात म्हणू लागले आपापसात, हा माकडासारखा इकडे तिकडे का फिरतोय वृक्षावर, हे काही आपल्याला कळेना. लहान सहान फांदीला निर्भयपणे फिरून आला, परी नाही खाली पडला, हेच आहे आश्चर्य. लहान सहान फांदीवर सुद्धा तो निर्भयपणे फिरून आला, तरी खाली पडला नाही, हेच खरं आश्चर्य म्हणे. दुसरा म्हणाला, यात काही आश्चर्य वाटण्या जोगे नाही, गजाननाच्या शिष्याठाई ऐसे सामर्थ असते रे. दुसरा म्हणाला, यात काही खास नाही रे, कारण जे
गजानन महाराजांचे शिष्य आहेत, त्यांच्यामध्ये असे सामर्थ्य असते, आश्चर्य वाटण्याजोगे त्यात काहीच नाहीये. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा, चला हा येथ आल्याचा वृत्तांत सांगू गावात. यावरून म्हणे हा त्यांचा खचित शिष्य असला पाहिजे. चला आता तो इथे आलाय, हे वृत्तांत आपण गावात जाऊन सांगू. गोपमुखे वृत्त कळले, कोंडोलीचे लोक आले, आम्र वृक्षा पाशी भले, कोण आले ते पहावया. ते गोप म्हणजे गुराखी आहेत. त्यांच्या मुखाने गावात सगळ्यांना कोंडोलीला वृत्त कळलं. आंब्याच्या झाडापाशी कोण आला भला आला आहे ते पाहायला सगळे आले. म्हणाले पौरवासी नर, हा ढोंगी असावा साचार, बळेच करतो वेडेचार, गजाननाच्या शिष्यापरी. म्हणाले सर्व नर जे म्हणाले पौरवासी नर, सगळ्या मुलांना ते म्हणू लागले, गुराख्यांना, हा ढोंगी असावा असं वाटतंय, जाणून बुजून काहीतरी वेडा पिसा असल्याचा वेडेचार करतोय, गजाननाचा शिष्य असल्यासारखा. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील हुतासाचा, झाला नुकताच अंत त्याचा, अडगाव नामे ग्रामात. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील हा खरा होता म्हणे, नुकताच त्याचा अंत झालाय आडगाव ग्रामात. समर्थांचे शिष्य येथे येतील कशास, बळे करण्या उपवास, सोडून बर्फी पेड्याला. समर्थांचे शिष्य जे आहेत ते इथे येतील कशाला, जाणून बुजून उपवास करायला, कारण तिथे प्रसाद म्हणून पेढे बर्फी खायला मिळेल ना त्यांना. इथे काय येतील, पुसून एकदा यास पाहावे, तो काय म्हणतो ते ऐकावे, मग खरे खोटे ठरवावे, उगीच तर्क नाही बरा. त्याला जाऊन एकदा विचारून पाहूया, तो काय म्हणतो ते ऐकूया म्हणे, मग खरे खोटे काही ठरवूया. उगीच तर्क करणं बरं नाही. एक मनुष्य पुढे झाला, पुढे पितांबराशी पुसू लागला, तू कोण कोटील कशास आला, गुरु तुझा कोण असे. एक मनुष्य पुढे झाला, पितांबराला विचारू लागला, तू कोण आहेस रे बाबा, कुठून आलास, कशाला आलास, तुझा गुरु कोण. पितांबर बोले त्यावर, मी शेगावचा राहणार, मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामींचा. पितांबर त्यावर बोलला, मी शेगावचा राहणार आहे, मी शिंपी पितांबर आहे, शिष्य आहे मी गजानन स्वामींचा. त्यांची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन, म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो. त्यांची आज्ञा मला झाली आहे की पर्यटन करायचंय, म्हणून इथे येऊन बसलोय या वृक्षापाशी. तो आंब्याच्या मुळाशी, मुंगळे होते बहुसी, म्हणून बैसलो फांदीसी वृक्षावरी जाऊन. तो आंब्याच्या मुळाशी फार मुंगळे होते, म्हणून जाऊन या वृक्षाच्या फांदीवर बसलोय. ऐसे ऐकतात तद्भाषण, लोक कोपले दारुण, अरे मोठ्यांचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको. त्यावर सगळे लोक जे होते ते रागावले त्याचं भाषण ऐकून. ते म्हणाले, मोठ्या सद्गुरु असतांचं नाव सांगून अशा सगळ्या चेष्टा करू नकोस. काय म्हणे, मी राजाची राणी आवडते आहेसाची, खळगी भरण्या पोटाची, आले मजुरी करावया. काय म्हणते, मी राजाची राणी आहे आवडती, पण पोटाची खळगी भरायला मी म्हणे मजुरी करायला, असं तू सांगतोयस. देशमुख त्या गावीचा श्यामराव नामेसाचा, तो बोलला ऐसिबाच्या, अरे सोंगड्या ऐक हे. देशमुख त्या गावचा श्यामराव नावाचा जो होता, तो त्याला म्हणाला, अरे सोंगड्या ऐक हे, स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान, त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे तू सोंग घेतलंय, सोंगाड्यास तू. स्वामी समर्थ गजानन आहेत, प्रत्यक्ष भगवान आहेत, त्यांचं नाव सांगून त्यांच्या नावाला बट्टा लावू नकोस. अरे वेड्या, एका काळी त्यांनी ऐशी कृती केली, ऋतू नसता आणवली फळे अमर वृक्षाला. अरे वेड्या, एक वेळा त्यांनी काय केलं, अशी म्हणे कृती केली, ऋतू नव्हता तरी सुद्धा त्यांनी आंब्याच्या झाडाला फळं आणली. त्यांनी फळे आणवली, तू नुसती पाने आणबली, नाहीतरी या स्थली तुझी न धडगत लागेल. त्यांनी फळं आणली असतील तरी तू नुसती पानं जरी आणून दाखवलीस या झाडाला तरी या स्थळी, नाहीतर तुझी काय धडगत लागणार नाही.
तुझी न धडगत लागेल. हा बळीराम पाटलाचा वृक्ष वठलेला आंब्याचा, तो पर्णयुक्त करिसाचा आमच्या देखत ये काळ. हा बळीराम पाटलाचा वृक्ष आहे आंब्याचा, तो पूर्ण वठलेला आहे. तो पर्णयुक्त म्हणे पानाने भरून दाखव आमच्या देखत आत्ताच्या आत्ता. ऐसेन जरी करशील तरी मार खाशील, खरा असल्यास होशील वंद्य आम्हा कारणे. असं जर नाही केलंस ना तर मार खाशील आमचा, आणि खरा असलास आम्ही तुला वंदन करू, आम्हाला तू वंद्य होशील. का की शिष्य सद्गुरूंचे काही अंशी निघते साचे, बापा त्यांच्याच तोडीचे हा आहे न्याय जगी. कारण काय, तर शिष्य सद्गुरूंचे जे असतात काही अंशी तरी त्यांच्यासारखेच ते निघतात, त्यांच्या तोडीचे. हा न्याय या जगाचा आहे. कारण कुठचाही जो सद्गुरु गुरु आहे तो शिष्याला स्वतः सारखा बनवतो. नको करू उशीर हा आंबा करी हिरवागार, हे ऐकता पितांबर गेला असे घाबरून. आता उशीर करू नकोस, हा आंबा हिरवागार करून दाखव. ते ऐकल्याबरोबर पितांबर घाबरून गेला. बोलला ऐसे नाडू नका, माझी सारी कथा ऐका, एका खाणीत निघती देखा हिरे आणि गारा हो. तो बोलला असं मला त्रास देऊ नका, मला नाडू नका हो, माझी सारी कथा ऐका. एक खाण आहे, त्या खाणीत जसे हिरे निघतात तशा गारगोटी पण निघतात. तैसाच मी गारपरी गजानन शिष्या भितरी, बोललो नाही वैखरी यत्किंचित खोटे हो. त्यातले मी गार आहे म्हणे, गारगोटी आहे गजाननाच्या शिष्यांमधला. मी जे काय बोललो आहे ते जरा सुद्धा खोटं नाही, यत्किंचितही खोटे नाही. गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष, मी निज गुरूंच्या नावास चोरून कैसे ठेवावे. मी जरी गारगोटी निघाले खाणीतले तरी सुद्धा निज गुरूंच्या नावाला त्यामुळे दोष येत नाही. त्यांचं नाव मी चोरून कसं ठेवू, म्हणून मी खरं बोललोय, त्यांचं नाव सांगितलंय खरं. श्यामराव म्हणे त्यावर, नको करू चरचर संकट शिष्यास पडतात वर, ते धावा करती सद्गुरूंचा. श्यामराव म्हणतात उगा चरपडू नकोस, नसती चरचर, गडबड करू नको, बडबड करू नकोस. संकट शिष्यावर जेव्हा पडतं ना तेव्हा ते सद्गुरूंचा दावा करतात. मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करी साह्य त्या आपल्या शिष्यास. मग तो शिष्य त्यांचा नसला जरी तरी कृतीने जे अधिकारी असतात, तरी नसला कृतीने अधिकारी नसला, त्यांचा तो शिष्य नसला किंवा कृतीने अधिकारी जरी नसला तरी सद्गुरूंचा प्रभाव त्याला साह्य नक्कीच करतो त्या शिष्याला. ऐसी झाली आडविहीर पितांबरासी साचार, झाला बिचारा चिंतातुर काही न सुचे तयासी. इकडे आड तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली पितांबराची. बिचारा चिंतातूर झाला, त्याला काही सुचेनासे झालं. आता त्या वठलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी, काय होते ते पाहावयासी मुले बायका समवेत. आता त्या वटलेलं झाड आहे, पूर्णपणे वाळलेलं झाड आहे, सगळे जमले तिकडे पोरबाळ. काय होतं ते पाहायला मुले बायकांसमवेत सगळे आले. निरुपाय होऊनी अखेर पितांबराने जोडले कर, स्तवन मांडले अपार आपल्या सद्गुरुरायांचे. आता निरुपाय झालं, दुसरा काही उपाय राहिला नाही. तेव्हा पितांबराने दोन्ही हात जोडले आणि आपल्या गुरूंचं स्तवन करायला सुरुवात केली. हे स्वामी समर्थ गजानना, ज्ञानांबरीच्या नारायणा, पदनतांच्या रक्षणा, धाव आता ये काळी. हे स्वामी समर्थ गजानना, ज्ञानांबरीच्या नारायणा. ज्ञान अंबर, अंबर म्हणजे आकाश, ज्ञानाचा आकाश आहे असा तू नारायण आहेस. जे पदावरून भटकलेले आहेत किंवा हरवलेले आहेत किंवा आपलं रस्ता विसरलेले आहेत, त्यांच्या रक्षणासाठी आता यावेळेला तू धाव म्हणे. माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्त पाला, आपल्या ब्रिदासाठी पाला आणि व अमर वृक्षासी. माझ्यामुळे दोष येतोय रे देवा तुला, आता येऊ पाहतो भक्त पाला. या झाडाला आता पालवी फुटे देत, भक्ताला जशी मनात पालवी फुटते तशी भक्त पाला.
आपल्या ब्रिदासाठी पाला आण या आंब्याच्या झाडाला. माझी भिस्त तुझ्यावरी, पाव माते लव करी, ना तरी आली पाळी खरी, मजला येथे मरण्याची. माझी भिस्त आता फक्त भगवंता तुझ्यावर आहे, हे सद्गुरु राय तुझ्यावर आहे. मला आता पाव लवकर, ना तरी खरी आता माझ्यावर मरणाची जिथे पाळी आलेली आहे. प्रल्हाद खरा करण्याला, स्तंभित नरहरी प्रकटला, जनी चढविता सुडाला, त्याचे पाणी जहाले. प्रल्हाद खरा आहे की खोटा, तर तो खरा आहे हे दाखवण्यासाठी नरहरी म्हणजे साक्षात विष्णू स्तंभी प्रकटला, जनी चढविता सुळाला, त्याचे पाणी जहाले. तर चढविला सुळाला, त्याच्या सुळाचं पाणी झालं. तर ती जनी जी आहे तिला सुळावर चढवायला गेले, तर त्याचं पाणी झालं. जनीचा भार देवावर, माझा आहे तुझवर, संत देवात अंतर मुळीच नाही राहिले. ती जनी होती, त्या जनीचा भार देवावर होता, माझा आता तुझ्यावर आहे. संत आणि देवात काही अंतर मुळीच नसतं. देव तेची असती संत, संत तेची देव साक्षात, मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा. देव तेच संत आहेत आणि संत तेच देव आहेत साक्षात. मला गजाननाचा शिष्य म्हणतात लोक. माझे काही महत्व नाही, ते अवघे तुझ्या ठाई, पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्रा कारणे. माझं या जगात महत्वाचं काहीच नाही, ते तुझ्यामुळे तुझ्या ठाई आहे माझं महत्व. कारण फुलामुळे त्या दोऱ्याला किंमत येते, जी फुलं त्या दोऱ्यामध्ये ओवली जातात, नाहीतर त्या दोऱ्याला काय किंमत आहे. म्हणून म्हटलंय की पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्रा कारणे. सूत्र म्हणजे धागा. तू पुष्प मी आहे सूत, तू कस्तुरी मी माती सत्य, तुझ्यामुळेच आले येत संकट हे माझ्यावरी. तू पुष्प आहेस आणि मी सूत आहे, धागा आहे. तू कस्तुरी आहेस तर मी माती आहे, आणि आता तुझ्याचमुळे येथे माझ्यावर संकट आलेलं आहे. आता न माझा अंत पाही, गुरुराया धावती येई, धाव घेई या वटलेल्या वृक्षाठाई, आणि परणे कोमल. आता म्हणे माझा अंत पाहू नकोस, गुरुराया धाव घे आणि या वटलेल्या वाळलेल्या वृक्षाला कोमल अशी पालवी फोड. लोकाचं म्हणे पितांबर, करा सद्गुरूंचा नाम गजर, जय जय गजानन साधुवर, शेगावीच्या अवलिया. लोकांना पितांबर म्हणू लागले. सगळ्यांनी सद्गुरु नाम गजर करा. म्हणाले जय जय गजानन साधुवर, शेगावच्या अवलिया असं म्हणा. लोक अवघे करती गजर करती, तो पालवी फुटली वृक्षाप्रती, जन नयनी पाहती त्या अगाध कौतुकाला. लोक अवघे गजर करू लागले. तो काय झालं, पालवी फुटली त्या वृक्षाला, जन नयनी पाहती त्या अगाध कौतुकाला. अशी अगाध कौतुक आहे ही लीला, अगाध अशी लीला आहे. सगळे लोक आपल्या डोळ्यांनी पाहू लागले. कोणी म्हणती असेल स्वप्न, ते जे पडले आपणा लागून, पहा चिमटा घेऊन आपल्याला करानी. कोणाला वाटलं की आपल्याला स्वप्न पडलंय म्हणून स्वतःला चिमटा काढून घ्या म्हणाले. चिमटे घेऊन पाहती ते निमाली स्वप्न भ्रांती, यावरी कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल. चिमटे घेऊन कोणी पाहिलं तर त्यांची ती स्वप्न भ्रांती निघून गेली. यावर कोणी म्हणू लागले ही नजरबंदी असेल म्हणे. गारुड्याच्या खेळात वाद्या होती सर्पसत्य, खापऱ्या असून दृष्टीप्रत त्याचे रुपये दिसते की. गारुड्याच्या खेळात कशी नजरबंदी केली जाते. वाद्या म्हणजे ज्या रशा असतात त्यांचा सर्प झालेला दिसतो, खापऱ्या आपल्याला रुपये झाल्याचे दिसतात. तोही भ्रमनिमाला तोडून पाहता पर्णाला, फांदी वाटे तात्काळाला, चीक शुभ्रसा बाहेर. तोही भ्रम त्यांचा निघून गेला. त्याने काय केलं, त्या झाडांच्या पानांना तोडून पाहिलं तर फांदीतून तात्काळ पांढरा शुभ्र असा चीक निघाला. मग मात्र खात्री झाली, वाळल्या वृक्षा पालवी फुटली, श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत. मग मात्र सगळ्यांची खात्री झाली की वाळलेला तो वृक्ष होता, त्याला पालवी फुटली. आता ही श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत. आता पितांबरा विषयी
शंका न धरणे मानसी, चला घेऊन गावासी, हा त्यांचा शिष्य असे. आता या पितांबरा विषयी शंका धरणं मनात हे काही बरोबर नाही. चला याला घेऊन जाऊ, कारण हा खरोखरच त्यांचा शिष्य आहे. याच्या योगे करून कधीतरी गजानन येतील कोंडोली कारण, वासरासाठी गाय जैसी. बघा इथे किती छान विचार केलाय. याच्या योगी याला गावात घेऊन जाऊया. याच्या योगे करून कधीतरी गजानन महाराज कोंडोली गावात येतील, जशी वासरासाठी गाय येते तसं. ते अवघ्यासी मानवले, पितांबरे मिरवित नेले, ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला. ते सगळ्यांना पटलं. पितांबराला मिरवत त्यांनी गावात नेलं. ऐसे हे जेव्हा दिव्य झालं तेव्हा भाव उदेला, आतमध्ये भाव त्यांचा आला, प्रकट झाला. जैसा समर्थाने आपला शिष्य डोमगावी पाठविला, कल्याण नामे करून भला कल्याण करण्या जगाचे. जसा समर्थाने आपला शिष्य डोमगावी पाठवला कल्याण नामे, कल्याण जगाचं करायला. हे समर्थ रामदास स्वामींनी कल्याण नावाचा जो शिष्य होता तो कसा डोमगावी पाठवला ना, तसाच हा समर्थानी म्हणजे गजानन महाराजांनी पाठवला असा. तैसे केले गुरुवरे श्री गजानने साजिरे, उदेले हे भाग्य खरे त्या कोंडोली गावाचे. तसंच गुरुवर श्री गजाननाने बरोबर साजिर असं केलेलं आहे. या कोंडोली गावाचं भाग्य आता उदयाला आलेलं आहे का? श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत, इतरापेक्षा असंख्यात फळे येती तयाला. इथे आपल्याला सांगितलं जाते की श्रोते अजूनपर्यंत हे कोंडोली गावात तो आंबा आहे आणि इतर झाडांपेक्षा त्या आंब्याच्या झाडाला असंख्यात अशी फळं येतात. त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी, जेथे जाईल हिरकणी तेथे ती मूल पावे. आता त्या पितांबराच्या भजनी कोंडोली गाव पूर्णपणे लागला, कारण जेथे हिरकणी जाते तिथेच ती मोल पावते. मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा, आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो. या पितांबराचा मठ त्या कोंडोली गावातच झाला आणि अंतही त्याचा त्याच ठिकाणी झाला म्हणे. आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिनी उद्विग्न चित्त होऊनिया बैसले. आता इकडे शेगावात काय झालं, महाराज आपल्या मठात एक दिवस उद्विग्न चित्त असे होऊन बसले. शिष्य त्यांचे कारण पुसू लागले करजोडून, महाराज आपले मन का हो अस्थिर झाले. त्यांचे शिष्य जे होते ते कारण विचारू लागले हात जोडून. म्हणाले, महाराज आपलं मन असं अस्थिर का झालं, चित्त अस्थिर का झालं. ते महाराज बदले लोकांना आमचा कृष्णा पाटील गेला, जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. महाराज लोकांना त्या शिष्याला म्हणू लागले, आमचा कृष्णा पाटील गेला म्हणे, जो आम्हाला रोज चिकनी सुपारी आणून देत असे. त्याची झाली आठवण, राम त्याचा मुलगा लहान, आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया. त्याची मला आठवण झाली, राम त्याचा मुलगा आहे, तो लहान आहे, आता आम्हाला सुपारी चिकणी सुपारी कोण आणून देणार म्हणे. राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी, म्हणून मी या मठांतरी आता न तयार राहावया. हा राम छोटा आहे, लहान आहे, तो मोठा झाल्यावर तो माझी चाकरी करील, म्हणून मी या मठात आता राहायला तयार नाही. ऐसे महाराज बोलता जना लागली चिंता, महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा. महाराजांनी असं बोलल्यावर सर्वांना चिंता वाटू लागली. महाराजांचा इथून जाण्याचा विचार दिसतो की काय असं त्यांना वाटू लागलं. म्हणून कसेही करून जाऊन द्यावे त्या कारण, चला आपण धरू चरण महाराजांचे ये वेळा. म्हणून कसंही करून त्यांना जाऊ द्यायचंच नाही, असं करून आपण जाऊन त्यांचं चरण धरूया, यावेळेला महाराजांचा जाऊन चरणच पकडूया. ऐसा विचार मिळून केला. मंडळी आली मठाला, श्रीपतराव बंकटलाला ताराचंद मारुती. असा विचार सगळ्यांनी मिळून केला आणि सगळी मंडळी मठात आली
श्रीपतराव असो, बंकटलाल असो, ताराचंद मारुती मंडळींनी धरले चरण. महाराज आम्हा सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्न करू नये. सगळ्या मंडळीने महाराजांचं चरण धरलं आणि म्हणाले, महाराज आम्हाला सोडून आता आपलं ठिकाण राहण्याचं दुसरं कुठे करू नका. तुमची इच्छा असेल जेथ तेथेच राहा. शेगावात परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका. तुमची इच्छा असेल जिथे तिथे शेगावातच राहा. शेगावात राहा, तेथे राहा जिथे तुम्हाला शेगावात राहायची इच्छा असेल, पण शेगाव सोडण्याचं मनात आणू नका. ते महाराज वाणी निघाली, तुमच्या गावात आहे दुफडी, मला कुणाची जागा मुडी, नको येथे राहावया. त्या महाराजांची वाणी निघाली. ते म्हणाले, तुमच्या गावात दुफडी आहे, मला कोणाचीच जागा मुळी तिथे राहायला नको आहे. जी कुणाची नसेल ऐशी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी. जी जागा कोणाचीच नसेल अशी जर मला राहायला देईल जागा तरच मी या शेगावात राहील. ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा. अशी जेव्हा गोष्ट महाराजांनी केली तेव्हा सगळीच जी मंडळी आहेत त्यांना चिंता झाली. समर्थांनी आज्ञा केली, ही मोठा पेच आहे आपल्या समोर, कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत. सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी. कोणाच्याही जागेत ती राहायला तयार नाही आणि सरकार यांच्यासाठी राहायला जागा देईल कशी काय. भूषण आपल्या साधूचे, सरकार असं नाहीसाचे, बंकटलाल बोलला वाचे, ऐसे संकट घालू नका. या साधूचं भूषण आपल्याला आहे, सरकारला थोडंच असणार आहे. बंकटलाल बोलू लागला की अहो देवा, अहो गजानन महाराज, असं संकट आमच्यावर घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल, हा न उरला भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्याचे. सरकार या धार्मिक कृत्याला जागा देईल असा काय आम्हाला आता भरवसा नाही, कारण हे राज्य कोणाचं आहे, परकीयांचं आहे, इंग्रजांचं राज्य आहे. म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागूनसाची आहे तयारी आमची, ती तुम्हा द्यावयास. म्हणून आमच्यापैकीच कोणाची तरी जागा तुम्ही मागून घ्या, आमची तयारी आहे तुम्हाला देण्याची. समर्थ केले भाषण, काय हे तुमचे अज्ञान, जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. समर्थ म्हणाले, अहो हे काय तुमचं अज्ञान आहे, तुमची जागा कुठची आहे, कुठचीच नाहीये. ही जमिनीची पूर्ण मालकी कोणीची आहे, तर त्या सच्चिदानंदाची, भगवंताची आहे. राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी, हिचा मालक पांडुरंग. राजे कितीतरी झाले या भूमीवर, आजपर्यंत अनेक राजे झाले असतील, जागा कुठची सरकारची आहे, हिचा मालक कोण आहे, हिचा मालक पांडुरंग आहे. व्यवहार दृष्ट्या मालकपण येथे राजा लागून त्याचे नाही भूषण, तुम्ही प्रयत्न करा जा. व्यवहार दृष्ट्या मालकपण येते राजाला, त्याचं भूषण मानू नका, तुम्ही जा प्रयत्न करा म्हणाले. जागा मिळेल प्रयत्न करिता, पुढे नका बोलू आता, हरी पाटलाच्या हाता यश येईल निसंशय. जागा मिळेल प्रयत्न करा, प्रयत्न केल्यावर जागा मिळेल, पुढे आता काही बोलू नका. हा हरी पाटील आहे, त्याच्या हाताला निसंशय असं यश येईल. हरी पाटलाकडे आली मंडळी ती अवघी बली, त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. हरी पाटलाच्या कडे मंडळी आली सगळी आणि त्याच्या सल्ल्याने मागितली जागा, अर्ज केला, अर्ज करून सरकारकडे. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामे करी, त्याने 1 एकरी जागा खरी अर्जावरून दिली असे. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता एक, त्याचं नाव होतं करी, त्याने 1 एकर जागा अर्जावरून दिली आणि ऐसे म्हणाला, तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे. आणि म्हणाला, तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केलेला आहे, पण आता मी तुम्हाला 1 एकर देतो आहे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित, तुमचा मी पूर्वीन हित जागा आणिक देऊन या. तुम्ही 1 वर्षात ही जागा जर व्यवस्थित केलीत, राखलीत व्यवस्थित, तर मी तुमचा हेतू पुरवेन, आणखीन तुम्हाला जागा देईन. तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमुदसाचा,
समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. तो ठराव जो सरकारचा आहे, आजही दप्तरी तो नमूद आहे. हा समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर आहे. लोकांना हे खचित उत्तर देणार आहे की त्यांचा प्रभाव किती होता. मग हरी पाटील बंकटलाला निगदे झाले वर्गणीला, द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. मग हरी पाटील बंकटलाल निघाले वर्गणी जमा करायला. द्रव्यनिधी क्षणात जमला आणि कामही सुरू झाले. या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषाचा पुरविण्या हेत देवर आहे तत्पर सदा. आता या पुढील काय वृत्त आहे ते पुढल्या अध्यायात आपल्याला समजून येईल. कारण सत्पुरुषाचा जो हेतू आहे तो पुरवण्यासाठी देव सुद्धा तत्पर राहतो. विठू पाटील डोंगर गावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जोगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. आता ही जी वर्गणी जमवली याचे पुढारी कोण होते तर विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा आणि जगू आबा शेगावचा हे वर्गणी जमा करणारे मुख्य पुढारी. श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त निज कल्याण व्हावया. हा श्री दासगुण विरचित जो श्री गजानन विजय नामाचा हा ग्रंथ आहे, नामे ग्रंथ, हा सावचित्त करून म्हणजे लक्ष देऊन चित्त सावध करून हे श्रोते हो ऐका असं दासगणू सांगतात. कशासाठी? निज कल्याण व्हावया. हे निज कल्याण म्हणजे काय तर पुन्हा पुन्हा सांगतो, निज गुरु निज भक्त आणि निज कल्याण. निज कल्याण म्हणजे काय? या भूमीवर आपला जन्म झालाय तो पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण याच्यासाठी नाही, काहीतरी कल्याणस्तव करण्यासाठी. ही पूर्ण ब्रह्मांड विष्णूने स्वतःच्या संकल्पाने तयार केलं. ब्रह्मापूर्वी ते करून घेतलं. गजाननाला त्याच्यासाठी सर्वाधिकार अगोदर दिले. हे सगळं जे केलं ते कशासाठी? हा संकल्प ब्रह्मांड निर्मितीचा विष्णूने का केला तर त्याच्यावर आपलं कार्य काय, आपला जन्म कशासाठी आहे, आपलं निज कार्य काय आहे ते कार्य जाणून घेतलं आणि तसं केलं तर आपलं हे होणार निज कल्याण. म्हणून म्हटलंय श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त, चित्त सावध करून ऐका, निज कल्याण भावया. शुभम भवतु. श्री हरार अर्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वादशोऽध्याय समाप्तः. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. पहा, गण गण गणात भूतीचा अर्थ पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आलाच असेल की हा एक गण आणि तो दुसरा गण म्हणजे कोण? एक जो जीवात्मा आहे तो आणि दुसरा आहे शिवात्मा. हा एकमेकात एकत्र येऊन मगच त्याचं निज कल्याण होणार आहे. हा जो शिवात्मा आहे त्याच्यातूनच निघालेला हा जीवात्मा आहे तो आपल्या आयुष्याचं निज कल्याण करून पुन्हा त्या शिवात्म्यातच येऊन मिळणार आहे आणि ते एकमेकात ओवलेले आहेत. म्हणून म्हटलंय गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. अशा रीतीने हा 12वा अध्याय आज पूर्ण झाला. आपण सर्वजण अगदी आनंदाने आणि खूप आवडीने उत्साहाने हे सगळं तुम्ही ऐकत आहात, श्रवण करत आहात. हे श्रवण ध्यान खरोखर तुमच्या आयुष्यात तुमचं निज कल्याण साधण्यास मदत करो हीच सर्वतोपरी श्री गजानन महाराजांच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी मी अर्जी ठेवतो आणि आजचा अध्याय येथेच संपवतो. आपण सर्वांना अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन म्हणितले वारंवार उच्चारिले अनेक वार. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.
एके शिष्ये विचारिले वदावा अर्थ अज्ञ जीवासी समजावया सार्थ सद्गुरु राये कथिला प्रेमार्थ ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ पहिला गण असे जीव की जीवात्मा दूजा गण आहे शिव की शिवात्मा गण 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 गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते पुसियले पुन्हा गणात म्हणजे कोठे बोते म्हणजे आम्ही समजावे काही उत्तरिले महाराजे गणात म्हणजे हृदयात बोते याते घ्यावे पहावे ऐसे जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी नाही काही अंतर दोहोया माझी गण 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 गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते म्हणे महाराज गजानन हा नाही केवळ मंत्र जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी हर एके पहावे हृदयस्थ भगवंत ओळखावे त्यासी क्षणोक्षणी गण 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 गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते नाही तो फक्त तुझी अंतरी चराचरी भरुनी उरला आहेची शिकावे ओळखाया त्या परमेशासी करावा आदर सर्वेशासी आले जासी ओळखाया त्या स्वरूपासी अनाचार न घडे त्यासी कदापि गण 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 गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी एके जीवे लागली ओढ दुजियासी भेट जीवा शिवाची असे तीही हीच ओढ लागे का दुसरिया माझी म्हणे गजानने आत्मे भेटावे परमात्मने सदा होत रहावी जाणीव ऐक्याची नाथ स्वामी दिधली प्रेरणा महाराजे करावे ओवी बद्ध गणगणांचे ऐक्य रुजवावे जनमानसात अद्वैत सद्गुरु ये जे दिधले आपणास कामिका एकादशीस आषाढे लिहिली गेली पहाटे आकस्मित गण 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 गणात